आजकाल बहुतांश लोकांनी एज्युकेशन लोन, बिझनेस लोन, मॉर्गेज लोन, गोल्ड लोन, क्रेडिट कार्ड वरती लोन अशा प्रकारे असंख्य लोन घेतलेत। वैयक्तिक पर्सनल लोन पण घेतलेत। पण अशा परिस्थितीमध्ये जर तुमची नोकरी गेली किंवा व्यवसाय गेला तर तुम्ही ह्या कर्जाची परतफेड कशी करणार? कारण बहुतांश लोक अशा कर्जांमध्ये परतफेड न झाल्यामुळे बँकेने चार्जेस वाढवले आहेत, इंटरेस्ट वाढवला आहे, पेनल्टी वाढवली आहे आणि त्या लोनची रक्कम खूप मोठी झाली आहे। अशा वेळी प्रत्येकाला एक प्रश्न पडतो की आता ह्या लोनची रक्कम आपल्याला तो भरायची आहे, पण आपण कशी भरणार? मग आपण काय विचार करतो? आपण विचार करतो की हे लोन कसं क्लोज करणार? मग हे क्लोज करण्यासाठी एक मार्ग आहे, तो म्हणजे लोन सेटलमेंट। अशा वेळी आपण घेतलेल्या कर्जाची लोन सेटलमेंट कशी करावी आणि ती पण आपल्याला कमी रकमेमध्ये करायची आहे, म्हणजे 10% अमाउंट भरून आपण ह्याच्यातनं कसं बाहेर पडू शकतो? आपला सिबिल स्कोर बँक किंवा एनबीएफसी खराब करू शकतो लोन सेटलमेंटमुळे, तो आपण कसा वाचवू शकतो? आरबीआय ची गाईडलाईन्स काय आहे? पण लोन सेटलमेंटची माहिती बघताना तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, कारण मी ह्याच्यामध्ये तुम्हाला ही पण माहिती देणार आहे लोन सेटलमेंट झाल्यानंतर सुद्धा काही लोकांना बँकेने आणि एनबीएफसीने त्रास दिला आहे, त्या त्रासापासून पण तुम्ही कसे वाचू शकता। लोन दोन प्रकारे असतात, एक असतं सिक्युअर लोन आणि एक असतो अनसिक्युअर लोन। सिक्युअर लोन मध्ये तुम्हाला प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवावी लागते, डॉक्युमेंट्स गहाण ठेवावे लागतात। अनसिक्युअर लोन मध्ये आपल्याला काहीही कोलेटरल गहाण ठेवायची आवश्यकता नसते, म्हणजे कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी आणि कुठल्याही प्रकारची गॅरंटी द्यायची नसते। लोन सेटलमेंट साठी तुम्ही कधी जाऊ शकता? तुम्हाला असं वाटेल की मी आज लोन घेतलंय आणि उद्या माझी नोकरी गेले आणि आता मी लगेच बँकेत जातो आणि लगेच लोन सेटल करतो, तर असं होत नाही। लोन सेटलमेंट करण्यासाठी काही प्रक्रिया आहे, ती म्हणजे जेव्हा तुम्ही लोन घेता तेव्हा लोनचे 3 नियम आहे, जेव्हा बाउन्स होतात त्यानंतर तुमचं लोन अकाउंट एनपीए मध्ये जातं। एनपीए म्हणजे काय? नॉन परफॉर्मिंग असेट। एनपीए झाल्यानंतर बँक तुम्हाला एक नोटीस पाठवते। नोटीस पाठवल्यानंतर तुम्हाला त्या नोटीसचं उत्तर द्यायचं आहे। जर तुम्ही नाही दिलात तर परत तुम्हाला बँक लीगल नोटीस पाठवते। अशी सगळी प्रक्रिया झाल्यानंतर जर तुमच्याकडनं काहीही रिस्पॉन्स नाही आला, त्यावेळेस तुम्ही स्वतः बँकेकडे जावा। ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो का, कारण त्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन द्या की लोन सेटलमेंट मला करायचं आहे, त्यावेळेस बँक तुमचा अर्ज स्वीकारेल आणि तुम्हाला लोन सेटलमेंट साठी ऑफर देऊ शकेल। लोन सेटलमेंट करताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे समजून घ्या, कारण कसं आहे, कधीही उठून आपण लोन सेटलमेंट करायला जाऊ तेव्हा बँक ते लवकर ॲक्सेप्ट करत नाही। पण जर तुम्ही जानेवारी टू 31 मार्च पर्यंत जर बँकेत जाल तर तुम्हाला कळेल बँक तुम्हाला ओटीएस स्कीम सुद्धा देईल। आता ही ओटीएस स्कीम काय असते? तर वन टाइम सेटलमेंट स्कीम असते। या स्कीम मध्ये बँक काय करते? तुम्हाला ताबडतोब 10% अमाउंट भरून ह्या लोन साठी पात्र करते आणि उर्वरित अमाउंट भरण्यासाठी तुम्हाला काही कालावधी मिळतो। तो पण कालावधी बँक जास्त देत नाही, फक्त तुम्हाला तो जास्तीत जास्त 3 महिने किंवा मॅक्झिमम 6 महिन्यापर्यंत मिळतो। लोन सेटलमेंटची ऑफर देताना बँक तुम्हाला सगळे चार्जेस, तुमची आउटस्टँडिंग, तुमचा इंटरेस्ट, पॅनल चार्जेस, हिडन चार्जेस अशी सगळी अमाउंट जोडून सगळ्यात पहिले तुमच्या समोर खूप मोठी अमाउंट लोन सेटलमेंट साठी दिली जाणार आहे। कारण बँक तो बघणार आहे आपल्याला कशी जास्तीत जास्त रक्कम मिळणार आहे, कारण आता हा ग्राहक पुढे आपल्याला अमाउंट देणार नाही आहे, त्यामुळे बँक खूप मोठी अमाउंट तुमच्याकडे लादणार आहे, हे मात्र विसरू नका त्या पहिल्या प्रस्तावात। त्यामुळे तुम्ही अशा प्रस्तावाला सरळ सरळ बँकेला नकार द्या, कारण पैसे आपल्याकडे आहेत, आपल्याला जमा करायचे आहेत, आपल्याला कोणी देणार नाही, कारण आपली नोकरी गेलाय, व्यवसाय डुबलाय। अशा परिस्थितीत पैसे जमा करणे ते आपल्यासाठी खूप मोठं आव्हान आहे। मग अशा प्रस्तावाला सरळ सरळ नकार द्यायचा आहे आपल्याला। अशा वेळी बँक आणि एनबीएफसी तुम्हाला लोन सेटलमेंट साठी परत ऑफर देते सेकंड टाइम। बँक तुम्हाला सांगणार की तुमचा इंटरेस्ट कमी केलाय, हिडन चार्जेस कमी केले, पेनल्टी कमी केले, आता फक्त तुम्ही तुमची मुद्दल भरा आणि लोन सेटलमेंट करा। पण अशा प्रस्तावाला सुद्धा तुम्हाला नकार द्यायचा आहे मित्रांनो। तर तुम्ही आता मला म्हणाल की का द्यायचा? कारण त्यावेळेस तुम्हाला थोडंसं धैर्य ठेवायचं आहे आणि बँकेला सांगायचं आहे की मी जे लोन घेतलंय त्या लोन अकाउंटचं मला स्टेटमेंट द्या। जेव्हा तुम्ही ते स्टेटमेंट चेक कराल, कारण तुम्ही काही पैसे भरलेले आहेत हे तुम्ही विसरू नका, बँक तुम्हाला भरलेल्या पैशाचं सरळ सरळ झिरो करते। त्यामुळे तुम्ही ते स्टेटमेंट चेक कराल ना, तेव्हा त्यांनी दिलेली मुद्दल आणि तुमच्या लोन अकाउंटला राहिलेली स्टेटमेंटला मुद्दल ह्या दोघांमध्ये खूप मोठी तफावत असते। त्यावेळेस तुम्ही ते बँकेला दाखवू शकता, हे बघा लोन स्टेटमेंटमध्ये ही मुद्दल आहे आणि तुम्ही दिलेली ऑफर ही मुद्दल आहे।
त्यामुळे सरळ सरळ त्या प्रस्तावाला सुद्धा तुम्हाला नकार द्यायचा आहे। लोन सेटलमेंट करताना जेव्हा आपल्याला हा वेळ होत असतो आणि आपण प्रस्ताव नकारत असतो, त्यावेळेस बँक आणि NBFC काय करते, आपला एक ट्रिक यूज करते, तुमच्या ऑफिसला तुमच्या घरी रिकव्हरी एजंट पाठवते, जेणेकरून तुम्हाला त्रास होतो आणि त्या त्रासापासून वाचण्यासाठी कस्टमर मग काय करतो, बाबा जे काय ऑफर दिले तू दे, पण पैसे घे, मला सोड। पण अशा वेळेस पण तुम्हाला गडबड करायची नाही मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ बघावा लागेल, लोन रिकव्हरी एजंट पासून कसे वाचावे। तो व्हिडिओ मी बनवला आहे, त्याची लिंक मी आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला दिली आहे। तो व्हिडिओ पण तुम्हाला खूप कामी येईल। बँक किंवा NBFC आपल्याला लोन देताना खूप डॉक्युमेंट्स घेते, खूप वेळ घेते, मग त्यावेळेस आपल्याला ते लोन मिळते। अशा वेळेस तुम्ही सुद्धा का गडबड करताय लोन सेटलमेंट करताना, कारण तुमच्याकडे तुमची रक्कम जमा करण्यासाठी तुम्हाला वेळ हवाय आणि कमीत कमी अमाउंट मध्ये तुम्हाला लोन सेटलमेंट करायचं आहे। आता लोन हे दोन प्रकारे आहे, हे तुम्हाला मी सांगितलं आहे। एक आहे सिक्युअर लोन। आता सिक्युअर लोन साठी तुम्हाला प्रस्ताव मांडायचा आहे बँकेकडे की लोन सेटलमेंट करताना मला फक्त राहिलेल्या मुद्दलवरती मी मॅक्झिमम 25% भरून लोन सेटलमेंट करू शकतो। आणि जर तुमचं लोन अनसिक्युअर असेल, त्याच्यावर कशाही प्रकारचं काही कोलेट्रॉल म्हणजे कसलेही गिरवी किंवा गॅरंटी नसेल, अशा प्रस्तावाला तर तुम्ही सरळ सरळ ॲप्लिकेशन द्या की मी मुद्दलवरती फक्त 10% अमाउंट भरून लोन सेटलमेंट करणार आहे। मग तुम्ही दिलेल्या प्रस्तावानंतर बँक किंवा NBFC काय करते, तर त्यांना माहिती पडते, ह्या कस्टमरला सगळ्या जेन्युइन गोष्टी माहिती आहेत, कशा प्रकारे रिकव्हरी एजंटला थांबवायचे, कशा प्रकारे लोन सेटल करायचे। त्यावेळेस बँकेचं लोन सेटलमेंट डिपार्टमेंट हे वेगळं असतं, त्यावेळेस तुम्हाला ते मधला मार्ग, आपण मधला मार्ग म्हणतो, अशा प्रकारे एक तुम्हाला ऑप्शन देते। सिक्युअर लोन वरती तुम्हाला 50% मुद्दल भरून लोन सेटलमेंट करण्यासाठी मिळेल आणि अनसिक्युअर लोन मध्ये 25% रक्कम भरून तुम्ही सेटलमेंट करू शकता। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्हाला लक्षपूर्वक ऐकला पाहिजे, तो म्हणजे काय माहिती, जेव्हा तुम्हाला लोन सेटलमेंट प्रस्ताव मंजूर होतो तेव्हा तुम्हाला लोन सेटलमेंट लेटर दिलं जातं आणि त्या लेटरमध्ये सगळ्या गोष्टी मांडल्या जातात। पण सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, तर ते लेटर घेऊन व्हेरीफाय करायचं आहे, कारण लोन सेटलमेंट लेटर हे कधी कधी आपल्याला थर्ड पार्टी लोन एजन्सी कडनं दिले जाते। अशा वेळेस ज्या संस्थेकडनं तुम्ही लोन घेतलं आहे तिथे ते लेटर दाखवून व्हेरीफाय जरूर करून घ्या। जेव्हा तुम्हाला लोन सेटलमेंट लेटर हे व्हेरीफाय केल्यानंतर कळतं की हे जेन्युइन आहे, त्यावेळेस तुम्ही त्या लेटरमध्ये बारकाईने पाहणे गरजेचं आहे। कर्जदाराचे नाव चेक करा, लोन अकाउंट, ज्या लोन अकाउंटचं सेटलमेंट करायचं आहे तेच लोन आहे का, नंबर तो चेक करा, लोन अमाउंट हा किती कालावधीत भरायचा आहे तो चेक करा आणि लोन अमाउंट हा फुल अँड फायनल त्या लेटरमध्ये लिहिलेलं पाहिजे। हे सगळं बारकाईने तुम्हाला त्या लेटरमध्ये चेक करायचं आहे आणि जर तुम्हाला त्या लेटरमध्ये थोडं पण तफावत असेल तर ते लेटर ताबडतोब तुम्ही चेंज करून घ्या, अन्यथा तुम्ही लोन सेटलमेंट केल्यानंतर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो। लोन सेटलमेंट केल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आता आपल्याला लोन मिळेल, तर हे अशक्य आहे, कारण का लोन जेव्हा तुम्ही सेटलमेंट करताना अजून एक जो प्रस्ताव असतो तो तुम्हाला बँकेकडे मांडायचा आहे की बाबा मी लोन सेटलमेंट करणार आहे, पण माझा सिबिल रेकॉर्ड खराब झाला नाही पाहिजे। त्याच्यासाठी बँक तोंडी तुम्हाला बोलेल, हो हो नक्की तुमचा सिबिल खराब होणार नाहीये, तुम्ही लोन सेटलमेंट करा, कारण त्यांना पैसे पाहिजेत, तुमची गरज नाहीये त्यांना। मग अशा वेळेस काय करायचं, तर बँकेला सांगायचं मला एक ॲफिडेविट करून द्या, त्या ॲफिडेविट मध्ये मेन्शन करा की लोन सेटलमेंट ह्या अमाउंटवर झाली आहे आणि ती अमाउंट क्लिअर झाल्यानंतर तुम्ही हा रिपोर्ट सिबिल एजन्सीला तुम्ही सबमिट कराल, त्यावेळेस तुम्ही आमचा सिबिल खराब करणार नाही, अशा प्रकारे तुम्हाला ॲफिडेविट बनवायचं आहे। आणि ॲफिडेविट बनवताना तुम्ही एखाद्या ॲडव्होकेटची राय जरूर घ्या। लोन सेटलमेंट करताना सिबिल स्कोरचा प्रस्ताव हा तुम्हाला मांडायचा आहे मित्रांनो, कारण काय, जर तुम्ही हा प्रस्ताव नाही मांडला तर तुमचा सिबिल स्कोर खराब होणार आणि 7 वर्ष तुम्हाला कुठलीही लोन संस्था लोन देणार नाही। मग जर लोन मिळणारच नाही तर मग आपण लोन सेटलमेंट करून काय करणार, कारण असं पण लोन नाही भरलं तर आपला सिबिल तर असं पण खराबच राहणार आहे। मग हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, हा पॉइंट तुम्ही विसरू नका। लोन सेटलमेंट झाल्यानंतर NBFC किंवा बँकेकडनं NOC म्हणजे नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेण्यासाठी विसरू नका आणि RBI गाईडलाईन नुसार ज्या वेळेस पण तुम्हाला लोन भरायचं आहे या लोन सेटल करायचं आहे, अशा वेळेस तुम्हाला लोन भरण्यासाठी किंवा EMI भरण्यासाठी मोरेटोरियम पिरियड मिळतो RBI गाईडलाईन नुसार। RBI गाईडलाईन नुसार ज्या वेळेस तुम्ही लोन सेटलमेंटसाठी ॲप्लिकेशन देता
त्यावेळेस RBIने सक्त सांगितलं आहे बँकेला आणि NBFCला की जोपर्यंत लोन सेटलमेंट होत नाही, म्हणजे तुम्ही दिलेल्या ॲप्लिकेशनवरती कारवाई होत नाही, तोपर्यंत कुठलाही रिकव्हरी एजंट किंवा बँकेतर्फे वसुलीसाठी तुमच्याकडे येणार नाही. लोन सेटलमेंट झाल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आता आपल्याला लोनसाठी त्रास होणार नाही, पण मित्रांनो हे जाणून घ्या, ज्यावेळेस तुम्ही लोन सेटलमेंट केलं असेल 2 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी, त्यावेळेस बँकेचे स्टाफ किंवा एक्झिक्युटिव्ह जे तुमच्याकडे आले होते ते परमनंटली तिथे असतील ह्याचा काही नियम नाही. त्यामुळे अशा वेळेस काय होतं की नवीन स्टाफ येतो, ते बोलतो आम्हाला काही माहिती नाही तुम्ही कसं सेटल केलंय, काय केलंय. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याकडे काही पुरावे ठेवायचे. मग ते पुरावे काय आहेत, तर लोन सेटलमेंट आहे, NOC लेटर आहे, बँकेने जे तुम्हाला प्रस्ताव दिले आहेत ते आहेत, लोनचं स्टेटमेंट जे झिरो केलंय आपण, हे लक्षात घ्या. जेव्हा लोन सेटलमेंट होतं त्यानंतर सुद्धा तुम्हाला बँकेतनं लोन स्टेटमेंट घ्यायचं आहे आणि ते लोन स्टेटमेंट तिथे झिरो झालं पाहिजे बॅलन्स, तेव्हाच तुमचं लोन सेटलमेंट झालेलं असतं. तेव्हा हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणे खूप गरजेचं आहे. लोन सेटलमेंटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लोन सेटलमेंटची प्रोसेस ही कशी असते तुम्ही जाणून घेतली, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही मित्रांमध्ये आणि फॅमिलीमध्ये शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजकाल बहुतांश लोकांनी आपल्या घरासाठी कर्ज घेतले, शिक्षणासाठी कर्ज घेतलेत, बिझनेससाठी कर्ज घेतलेत, वैयक्तिक पर्सनल खर्चासाठी पर्सनल लोन पण घेतलेत. पण ह्या कर्जाची परतफेड करताना ग्राहकांना कधी कधी प्रॉब्लेम्स होतात, कारण काही वेळेस काही अपघात होतात, कोणाची नोकरी जाऊ शकते, कोणाचा व्यवसायामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, आजारपण आपल्याला येऊ शकतो, कारण ह्या गोष्टी काहीही ठरवून केलेल्या नसतात. पण हे बँक कधी समजून घेऊ शकत नाही ना. अशा वेळी ज्या बँकेतून आपण कर्ज घेतलेले आहेत त्या NBFCतून, पतपेढीतून, लोन ॲप्स मधून आपल्याला हॅरेसमेंट केले जाते. हॅरेसमेंटची प्रक्रिया पाहून तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की कधी कधी तर ते मारहाणीपर्यंत येतात आणि सोबत आपल्या ऑफिसच्या मागे आपल्या बॉसला भेटून आपली कंप्लेंट सुद्धा करतात आणि आपल्या नातेवाईकांना उलट सुलट बोलतात, आपल्याला फोनवरची शिव्या पण देतात. अशा प्रकारे कर्जदाराला विविध प्रकारे त्रास दिला जातो. अनेक कर्जदारांना याबद्दल माहिती नसते की RBIने काय त्यांना गाईडलाईन्स दिलेली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुमचे जे काय राईट्स आहेत ते पण तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे, कारण तुम्हाला ते माहित नसल्यामुळे म्हणूनच हे रिकव्हरी एजंट आपल्याला त्रास देतात, हे लक्षात घ्या. मित्रांनो हा व्हिडिओ माझा दुसरा आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आपण वळूया मेन मुद्द्याकडे. लोन रिकव्हरी एजंटला कर्जदारांना भेटण्यासाठी टाइम दिलेला आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 7 या कालावधीमध्येच ते संपर्क करू शकतात. लोन रिकव्हरी एजंट तुम्हाला नवीन नवीन नंबरवरनं कॉल करतात आणि हॅरेसमेंट करतात, पण तुम्ही हे जाणून घ्या की त्यांना जो ऑथोराइज नंबर दिलेला आहे बँकेने या NBFCने, त्याच्यावरूनच कॉल करू शकतात आणि तेच कॉल तुम्ही रिसीव करा. लोन रिकव्हरी एजंटनी जर फोन करून तुम्हाला धमकवले, शिवीगाळी केली, तर तुम्ही त्यांना रिप्लाय मध्ये काहीही बोलू नका. त्यांचं फक्त कॉल रेकॉर्ड करा आणि रेकॉर्ड केलेले कॉलची फाईल तुम्ही बँकेच्या ऑथोराइज वेबसाईटवर जाऊन त्यांना मेल करून तुम्ही कंप्लेंट दर्ज करू शकता. बँकेने जर तुमची कंप्लेंट नाही ऐकली तर तुम्ही लोकल पोलीस स्टेशनला जाऊन भारतीय दंड संहिताचा अधिकार कलम 506 अंतर्गत तुम्ही त्यांच्यावरती कंप्लेंट दर्ज करू शकता. जर तुम्ही पोलीस स्टेशनचे फेऱ्या मारून मारून कंटाळलात, कारण पोलीसवाले पण तुमची कंप्लेंट दर्ज करत नसतील, तर तुम्ही जाऊ शकता दिवाणी न्यायालयात. तिथे जाऊन तुम्ही आदेश घेऊ शकता. जो लोन रिकव्हरी एजंट तुम्हाला सत्वत आहे त्यांचा मनाई आदेश तुम्हाला कोर्टाद्वारे मिळू शकतो. जर रिकव्हरी एजंट कर्जदाराला मारहाण करत असेल, सार्वजनिक ठिकाणी अपमान करत असेल, तर कर्जदार RBIच्या ऑथोराइज पोर्टलवर RBI लोकपालमध्ये कंप्लेंट दर्ज करू शकतात आणि त्या कंप्लेंटमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही बँकेचं लायसन पण रद्द करू शकता. चला तर मित्रांनो आपण पाहूया RBI लोकपालकडे कशा प्रकारे ऑनलाईन आपण कंप्लेंट दर्ज करू शकतो. इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल जिथे आपल्याला RBI मध्ये कंप्लेंट दर्ज करायची आहे. क्लिक हेअर टू फाईल कंप्लेंट अगेन एनी रेग्युलेटेड एंटिटी, म्हणजे बँक्स, NBFC, सिस्टम पार्टिसिपेट्स, याच्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस येईल. कंप्लेंट मॅनेजमेंट सिस्टम, इथे तुम्हाला फाईल, कंप्लेंट, ट्रॅकवर कंप्लेंट, जर तुम्ही कंप्लेंट केले तर तुम्ही इथे ट्रॅक करू शकता. फाईल अँड एप्रियल, फीडबॅक, हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे दिसतील. तुम्हाला कंप्लेंट करायची आहे तर तुम्हाला फर्स्ट ऑप्शनला क्लिक करावं लागेल.
मग तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस येईल. इथे तुम्हाला कॅपच्या बाजूला दिसत आहे, तो मेन्शन करून तुम्हाला नेक्स्ट वर क्लिक करावं लागेल. अशा प्रकारे इंटरफेस येईल. कंप्लेंट डिटेल्स, नेम ऑफ द कंप्लेंट म्हणजे तुम्हाला कोणाविरुद्ध तक्रार करायची आहे त्यांचं नाव इथे तुम्हाला मेन्शन करावं लागेल. मोबाईल नंबर तुम्हाला इथे मेन्शन करावा लागेल आणि गेट OTP वरती क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP येईल. तो OTP तुम्हाला मेन्शन करावा लागेल. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय होईल. त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस येईल. कंप्लेंट डिटेल्स, जे इथे नाव तुम्ही मेन्शन केलं आहे कंप्लेंट धारकाचं ते नाव येईल. मोबाईल नंबर इथे येईल. इथे तुम्हाला तुमचा ईमेल ID मेन्शन करायचा आहे. कंप्लेंट कॅटेगरीमध्ये तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. इथे तुम्हाला दिसेल कशा प्रकारे आपल्याला कंप्लेंट करायची आहे. म्हणजे जर तुम्ही इंडिव्हिज्युअल पर्सन असतील तर फर्स्ट ऑप्शन करा. इंडिव्हिज्युअल पण तुमचा बिझनेस आहे तर सेकंड ऑप्शन. तुमचा प्रॉपरायटरशिप आहे, पार्टनरशिप आहे तर थर्ड ऑप्शन. लिमिटेड कंपनी आहे तर फोर्थ ऑप्शन. तुमचा ट्रस्ट असेल, ट्रस्ट मार्फत तुम्ही करत आहात तर ट्रस्ट सिलेक्ट कराल. जर तुमचं असोसिएशन असेल तर तुम्ही असोसिएशन मार्फत करू शकता. गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये तुम्ही असाल तर ते सिलेक्ट करू शकता. PSU कर्मचारी असाल तर PSU कर्मचारी सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही सिनियर सिटीजन आहात तर तुम्ही सिनियर सिटीजन सिलेक्ट करू शकता. अदर्स असेल तर तुम्ही अदर्समध्ये क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमची एज इथे मेन्शन करायची आहे. जेंडर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल. मग इथे तुम्हाला कंप्लेंट स्टेटस ऑफ रेसिडन्स हे सिलेक्ट करावं लागेल. जिथून तुम्ही राहत आहात ते स्टेट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. मग तुम्हाला इथे डिस्ट्रिक्टवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ऑप्शन्स दिसेल. जिथून तुम्ही राहत आहात तिथला ऑप्शन तुम्ही इथे क्लिक करू शकता. त्यानंतर इथे तुमचा ॲड्रेस मेन्शन करायचा आहे. इथे तुम्हाला तुमचा पिनकोड सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथे इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द रेग्युलेटेड एंटिटी अगेन्स्ट विच द कंप्लेंट इज बिगिनिंग लॉज फाईल. ज्या संस्थेविरुद्ध तुम्हाला तक्रार करायची आहे त्या संस्थेची माहिती तुम्हाला इथे मेन्शन करायची आहे. म्हणून तुम्हाला इथे एंटिटी नेमवरती सिलेक्ट करावं लागेल. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे कंपनीज दिसतील. ज्या कंपनीच्या नावाने इथे रजिस्टर आहेत हे तुम्हाला इथे चूज करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला हॅज युअर कंप्लेंट ऑलरेडी बीन डील्ड विथ ऑर इज अंडर प्रोसेस. ह्याच्यामध्ये सांगत आहे की ऑलरेडी तुमची तक्रार ऑलरेडी तुम्ही केलेली आहे का, किंवा ह्याच्यावरती लोकपाल आधी प्रोसेस करत आहे का. जर करत असेल तर येस, किंवा नसेल तर तुम्हाला नोवर क्लिक करायचं आहे. ही तक्रार तुम्हाला कुठल्या संस्थेमार्फत करायची आहे का, ही तक्रार नियमन केलेल्या संस्थेच्या कर्मचाऱ्याकडून येते का, त्याच्यात नियुक्त केलेले आणि कर्मचाऱ्याबद्दल काही संबंध आहेत का, असतील तर यस किंवा तुम्हाला नो करायचे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तुम्ही नमूद केलेल्या संस्थेकडे तुम्ही लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक मार्फत कंप्लेंट केलेली आहे का. जर केली असेल तर यस करा किंवा नो करा. ते इम्पॉर्टंट तुम्हाला वाचावं लागेल की तुम्हाला RBIमध्ये कंप्लेंट करत आहात तुम्ही, आणि ह्याच्या आधी तुम्ही त्या संस्थेला डायरेक्टली कुठेही कंप्लेंट केलेली नाही आहे. त्यामुळे तुम्हाला इथे कन्फर्मेशन द्यायचं आहे, ओके करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे लोन डिपॉझिट अकाउंट नंबर मेन्शन करायचा आहे, ज्या अकाउंटमधून तुम्हाला कंप्लेंट दर्ज करायची आहे. फॅक्ट ऑफ द कंप्लेंट, इथे कंप्लेंटची तक्रारीची तथ्य इथे तुम्हाला मेन्शन करायची आहेत फॅक्ट्स ऑफ कंप्लेंटमध्ये. त्याच्यानंतर अपलोड फाईलमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहे जे तुमच्याकडे एव्हिडन्स आहेत, हे सगळे फाईल तुम्हाला अपलोड करून सबमिट करायचं आहे. हे अपलोड सगळं झाल्यानंतर तुम्हाला RBI कडनं कंप्लेंट नंबर मिळेल. त्या कंप्लेंट नंबरद्वारे तुम्ही आपले स्टेटस चेक करू शकता की तुमच्या कंप्लेंटवरती कशा प्रकारे कारवाई होत आहे. लोन रिकव्हरी एजंट ज्यावेळेस कर्जदारांना भेटायला येतील तेव्हा त्यांनी सोबत काही गोष्टी ठेवल्या पाहिजेत. जसं ID प्रूफ ठेवणं गरजेचं आहे. बँकेने दिलेली ऑथोराइज लेटर ज्या एजन्सीची त्यांच्याकडे आहे ती ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यासोबत बँकेने जे तुम्हाला नोटीस पाठवले त्या नोटीसची कॉपी पण त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. जर रिकव्हरी एजंट ह्या गोष्टी तुम्हाला देत नसेल किंवा दाखवत नसेल तर तुम्ही त्यांचा व्हिडिओ बनवून सायबर क्राईम रिपोर्टमध्ये कंप्लेंट दर्ज करू शकता. लोन रिकव्हरी एजंट यांना DRA सर्टिफिकेट ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे डेट रिकव्हरी एजंट सर्टिफिकेट हे असणं गरजेचं आहे. जर ते सर्टिफिकेट त्यांच्याकडे नसेल तर कर्जदार त्यांना भेटण्यासाठी नकार देऊ शकतात. कर्जदारांना हे जाणणं गरजेचं आहे की आपल्याला बँकेचे पैसे घेतले ते तर आपल्याला भरायलाच पाहिजे. किती आपल्याला हॅरेसमेंट पासून आपण वाचलो तरी हे पेमेंट आपल्याला करायला
करायलाच पाहिजे। मग जेव्हा आपण हे पेमेंट करू शकत नाही तर ह्याची आपल्याला स्वतःला माहिती असते की आता आपल्याला हे पेमेंट परतफेड करणे कठीण जात आहे। अशा वेळेस जेव्हा आपण पेमेंट करत नाही त्यावेळेस बँकेकडनं आपल्याला डिफॉल्टर केले जाते आणि आपल्याला नोटीसवर नोटीस पाठवली जाते। पण आपण ह्या नोटीसची वाट का बघायची? कारण आपल्याकडे पण एक राईट्स आहेत, ती म्हणजे प्रेयर नोटीस देणे। ज्या वेळेस आपण लोन भरू नाही शकत त्यावेळेस तुम्ही बँकेला एक प्रेयर नोटीस द्या। त्या नोटीसमुळे एक गोष्ट होईल की आरबीआयच्या गाईडलाईन नुसार त्या नोटीसचं तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय बँक पुढील कारवाई करू शकणार नाही। त्यामुळे तुम्ही होणाऱ्या त्रासापासून वाचू शकता। बँकेचा मेन उद्देश आहे तुमच्याकडनं कर्ज वसुली करणे। मग बँक असो किंवा NBFC असो, ते नेहमी तिसरा पर्याय पण शोधतात। त्याच्यासाठी पण त्यांनी डिपार्टमेंट ठेवलेलं आहे, ते म्हणजे लोन सेटलमेंट डिपार्टमेंट। तुम्ही त्यांच्याशी पण संपर्क साधून तुमचं लोन 50 ते 70% पर्यंत कमी करून सेटल पण करू शकता। मित्रांनो, बँकेमध्ये जेव्हा तुम्ही लोन घेताना डॉक्युमेंट जमा केले आहेत ते प्रॉपरली जेन्युइन आहेत, मग कशाला तुम्ही ह्या लोन रिकव्हरी एजंटला घाबरता? आपण काय चोरी केलेली आहे का? म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवला होता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि ज्या पण मित्रांचे या ज्या कुणाला प्रॉब्लेम असेल, जे लोक लोन हॅरेसमेंट मधून परेशान असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तुमच्यामुळे कोणाची तरी मानसिक स्थिती ठीक होईल। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि असे टॉपिक पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, गरजवंतांना अक्कल नसते ही गोष्ट लोन ॲपवाल्यांना नक्की माहीत असते। म्हणून आज मार्केटमध्ये असंख्य लोन ॲप आहेत जे आम्हाला इन्स्टंटली लोन देण्याचा वादा करतात आणि आपल्याकडनं ॲडव्हान्समध्ये पेमेंट घेऊन आपली फसवणूक करतात। आरबीआयच्या रिपोर्टनुसार अँड्रॉइड युजर्सवरती वेगवेगळ्या ॲप स्टोअरमध्ये 600 पेक्षा जास्त फेक लोन ॲप आहेत। मित्रांनो, नकली लोन ॲप पासून कसा बचाव करायचा आणि नकली लोन ॲप कसा ओळखावा हे आज मी माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओ माध्यमातून देणार आहे। व्हिडिओला पूर्ण बघा, कारण आपल्या नावावरती किती लोन चालू आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती नसते, ते सुद्धा बघणे खूप गरजेचे आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, गुगल पॉलिसी काय सांगते। गुगल पॉलिसी सांगते कुठला पण लोन ॲप डाउनलोड करण्याआधी तो लोन ॲप NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कंपनीशी किंवा आपल्या नॅशनलाइज बँकेशी जोडलेला असावा, म्हणजे टायअप केलेला असावा। ज्या लोन ॲप मधून तुम्हाला लोन घ्यायचे आहेत त्याच्या आधी त्या लोन ॲपची थोडीशी माहिती बघणे खूप गरजेचे आहे। जसे तो लोन ॲप कोणी बनवला आहे, म्हणजे कुठल्या कंपनीने बनवला आहे, डेव्हलपर कोणता आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट्स कुठे आहेत, या त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर बघणे गरजेचे आहे। वेबसाईट आहे किंवा नाही आहे ते पण आपल्याला चेक करावं लागेल। सोबत त्या लोन ॲपचा ट्रॅक रेकॉर्ड पण आपल्याला पाहावा लागेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते लोन ॲपचा ऑफिस इंडियामध्ये आहे की नाही हे चेक करणं खूप गरजेचे आहे। कारण काही लोन ॲप आहेत जे इंडियामधून नाही, बाहेरून ऑपरेट होतात। कोणताही लोन ॲप इन्स्टॉल करण्यापूर्वी त्यांचा फीडबॅक घ्या, कारण रिव्ह्यू पण फेक असू शकतात। त्यांच्याबरोबर चॅट करून तुम्ही चेक करू शकता, प्लस त्यांचं रेटिंग पण चेक करा आणि ती सगळी माहिती तुम्ही प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरनं बघू शकता। सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कुठला पण लोन ॲप RBI रजिस्टर आहे का ती लिस्ट चेक करणे गरजेचे आहे। ती लिस्ट तुम्हाला पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल। पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, लोन ॲपचं नाव वेगळं असतं, बनवणारी कंपनी वेगळी असते। त्यामुळे रजिस्टर चेक करताना तुम्हाला प्रॉपरली त्या कंपनीचं नाव आहे का हे प्रॉपर चेक करणं गरजेचं आहे। कोणताही लोन ॲप इन्स्टॉल करण्यापूर्वी तुम्ही त्या लोन ॲपच्या अबाउटमध्ये जावा आणि परमिशनला टॅप करा आणि चेक करा की ते कोणकोणते परमिशन तुमच्याकडे मागत आहेत, जसे कॅमेरा ॲक्सेस, लोकेशन, बँक डिटेल्स। बँकेची डिटेल्स दिल्यानंतर तुमच्याकडनं OTP पण घेऊ शकतात। तर अशा लोन ॲप पासून तुम्ही दूर राहा। लोन ॲप मधून लोन घेताना आपल्याला कशा प्रकारे लालच दिलं जातं ते म्हणजे की आपल्याला सांगितलं जातं एवढी अमाउंट तुम्हाला सँक्शन झाली आहे आणि तुम्ही ॲडव्हान्स मध्ये प्रोसेसिंग फीस भरा, हिडन चार्जेस भरा, हे आपल्याला ॲडव्हान्स मधनं घेतले जातात आणि ते पेमेंट घेतल्यानंतर तो लोन ॲप बंद होऊन जातो किंवा आपल्या कॉन्टॅक्ट पासून दूर होतो। अशा ॲप पासून
पासून सावध राहा आणि पर्सनल लोन मध्ये कधीही ॲडव्हान्स पेमेंट करू नका, तुमच्याबरोबर फ्रॉड होऊ शकतो. मित्रांनो, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. जिथे तुमचं अकाउंट नाही आहे, ज्या लोन ॲप मध्ये किंवा बँकेमध्ये NBFC मध्ये तुम्ही लोन ॲप्लिकेशन पण भरलं नाही आहे आणि तुम्हाला लोन अप्रूव्ड म्हणून मेसेज येतो, ईमेल येतो, तो कसा शक्य आहे हे जरा मला तुम्ही सांगा. कारण का असे सगळे मेसेजेस फेक असतात. आता तर मार्केटमध्ये नवीन ट्रेड चाललाय. मेसेजवरती आपल्याला येतो की ह्या लिंकवरती क्लिक करा, तुम्हाला एवढी अमाऊंट सँक्शन झाली आहे आणि त्या लिंकवर जर तुम्ही चुकून क्लिक केला तर तुमचे सगळा पर्सनल डेटा मोबाईलचा सगळा हॅक होऊ शकतो आणि तुम्हाला भविष्यात प्रॉब्लेम्स होऊ शकतात. कुठल्याही लोन ॲपमधून जेव्हा आपल्याला लोन सँक्शन होते त्यावेळेस इंटरेस्ट रेट, लोन पिरियड आपल्याला सगळी माहिती मिळते आणि आपल्याला त्यांच्यासोबत लोन ॲग्रीमेंट करावं लागतं. आणि फेक लोन ॲपमध्ये कुठल्याही प्रकारचं लोन ॲग्रीमेंट होत नाही. बँकेमधून किंवा लोन ॲपमधून आपल्याला कॉल येतात, आपली माहिती म्हणजे आपल्याला विश्वासात घेण्यासाठी आपली संपूर्ण माहिती सांगतात, नाव सांगतात, ॲड्रेस सांगतात, बँकेचं नाव सुद्धा सांगतात आणि आपल्याला सांगतात की लोन अप्रूव्ड झालेलं आहे, तुम्ही सम अमाऊंट ॲडव्हान्समध्ये पे करा आणि तुम्हाला ही अमाऊंट तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होईल. तर लक्षात घ्या, आपण कुठेही ॲप्लिकेशन केल्याशिवाय आपल्याला लोन मिळणार नाही. त्यामुळे अशा फ्रॉड कॉलपासून सावध राहा आणि सायबर क्राईमला रिपोर्ट करा. मित्रांनो, आपल्या नावावरती किती लोन चालू आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नसते. ते बघण्यासाठी तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही सिबिल रिपोर्ट चेक करू शकता, जे फ्रीमध्ये अवेलेबल आहे. बँक किंवा NBFC कडनं माहिती घेऊ शकता किंवा गव्हर्नमेंट ऑथोराइज वेबसाईट आहे लोन ट्रॅकिंग, त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचे लोन चालू आहे या बंद झाले आहे या तुमच्या नावावरती किती फेक लोन आहेत ते तुम्ही पाहू शकता. तुम्ही घेतलेल्या लोन ॲपमधून तुम्हाला जर EMI भरणे अवघड होत असेल, रिकव्हरी एजंट तुम्हाला त्रास देत असेल, तर अशा लोन रिकव्हरी एजंटपासून कसा बचाव करायचा ह्याची पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवला आहे. त्याची लिंक मी वरती आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. गरजवंतांना अक्कल नसते ही गोष्ट लोन ॲपवाल्यांना माहिती आहे, पण आपण पण त्यांना दाखवून देऊया की गरज आहे म्हणून तुम्ही आमचा फायदा उचलणार हे काही शक्य नाही. त्यामुळे तुम्ही बघितलेली संपूर्ण माहिती चेक केल्यानंतरच कुठल्याही लोन ॲपमधून लोन घेण्याचा प्रयत्न करा. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे महत्त्वाचा विषय घेऊन परत आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार. तुम्हाला इन्कम टॅक्स नोटीस आली आहे का? इन्कम टॅक्स नोटीस जर आली असेल तर खूप मोठा गुन्हा केला आहे अशी जी समज आहे ती चुकीची आहे. इन्कम टॅक्स नोटीस आल्यानंतर घाबरू नका. इन्कम टॅक्स नोटीसला कशा प्रकारे आपल्याला उत्तर देता येईल, इन्कम टॅक्स नोटीस कशा प्रकारची असते आणि इन्कम टॅक्स नोटीस आल्यावरती कुठल्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून देणार आहे. त्यामुळे आपल्या आर्थिक सुरक्षतेसाठी हा व्हिडिओ पाहणे खूप गरजेचे आहे. इन्कम टॅक्स अंडर सेक्शन 139(9) मधून जर तुम्हाला नोटीस आली असेल तर त्या नोटीसचा अर्थ असा होतो की ती नोटीस तेव्हा दिली जाते जेव्हा आपण आपली ITR फाईल भरतो. त्या ITR फाईल मध्ये काही कॅल्क्युलेशन असतात, ते मिसमॅच वाटतात, तेव्हा ही नोटीस दिली जाते. किंवा तुम्ही ITR फाईल भरताना काही माहिती अधुरी ठेवली असेल तेव्हा ही नोटीस दिली जाते. ही नोटीस दिल्यानंतर आपल्याला 15 दिवसामध्ये ह्या नोटीसचं उत्तर द्यायचं आहे. जर आपण हे नोटीसचं उत्तर नाही दिलं तर आपली ITR फाईल कॅन्सल होऊ शकते. इन्कम टॅक्स अंडर सेक्शन 142(1) मध्ये जर तुम्हाला नोटीस मिळाली असेल तर त्या नोटीसचा अर्थ असा होतो, जेव्हा तुमची ITR फाईल टॅक्स ऑफिसर चेक करतो तेव्हा त्या फाईल मध्ये त्यांना तुम्ही दाखवलेल्या इन्कम मध्ये अशी काही इन्कम आहे ज्याची चौकशी करणे गरजेचे आहे. अशा वेळेस तुम्हाला ही नोटीस येते. इन्कम टॅक्स अंडर सेक्शन 143(1) मधून नोटीस जेव्हा आपल्याला येते ती नोटीस ऑटोमॅटिक जनरेट होते. जेव्हा आपण आपल्या ITR फाईल मध्ये अति टॅक्स भरला असेल किंवा कमी टॅक्स भरला असेल तेव्हा ही नोटीस जनरेट होते. ही नोटीस जनरेट झाल्यानंतर जर आपण टॅक्स जास्त भरलाय तर आपण रिफंड साठी अप्लाय करू शकतो आणि जर कमी टॅक्स भरलाय तर आपल्याला त्वरित टॅक्स भरणं गरजेचं आहे. इन्कम टॅक्स अंडर सेक्शन 143(1) मध्ये जर आपल्याला नोटीस आली असेल तर ही नोटीस तेव्हा दिली जाते जेव्हा आपल्या ITR फाईल मध्ये
टॅक्स डिडक्शन, टॅक्स एक्झम्पशन म्हणजे टॅक्समध्ये आपण घेतलेली सूट, किंवा फॉर्म नंबर 16, फॉर्म नंबर 16 किंवा TDS सर्टिफिकेट जे आपण त्यांना प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये काही तफावत असेल तेव्हा ही नोटीस आपल्याला दिली जाते. इन्कम टॅक्स अंडर सेक्शन 143(2) मध्ये जेव्हा आपल्याला नोटीस मिळते ती नोटीस तेव्हा दिली जाते जेव्हा ITR ऑफिसरला वाटते की जे आपण इन्कम दाखवले ते खूप कमी दाखवले, या आपल्याला जो लॉस झालाय तो ITR फाईलमध्ये तुम्ही जास्त नुकसान दाखवलंय किंवा एखादा डॉक्युमेंट तुम्ही कमी दिलाय, अशा वेळेस ही नोटीस दिली जाते. इन्कम टॅक्स अंडर सेक्शन 148 मधून जर तुम्हाला नोटीस आली असेल तर ती नोटीस तेव्हा देतात जेव्हा टॅक्स ऑफिसरला वाटते की तुम्ही जे उत्पन्न दाखवले आहे त्याच्यामध्ये काही उत्पन्न असे जे तुम्हाला दाखवणे गरजेचे होते, जर ते तुम्ही दाखवले नाहीत असं त्यांना वाटते तेव्हा ही नोटीस दिली जाते. इन्कम टॅक्स अंडर सेक्शन 156 मधून जर तुम्हाला नोटीस आली असेल तर ही नोटीस कम डिमांड नोटीस जास्त असते. ह्याच्यामध्ये पेनल्टी, इंटरेस्ट आणि टॅक्स भरण्यासाठी आपल्याला ही नोटीस पाठवली जाते. ही नोटीस मिळाल्यानंतर आपल्याला 30 दिवसामध्ये ही पेनल्टी, इंटरेस्ट, टॅक्स हा भरावाच लागतो. इन्कम टॅक्स नोटीसचं उत्तर आपल्याला देण्यासाठी इन्कम टॅक्सच्या ऑथोराइज वेबसाईटवर जावं लागेल. ती वेबसाईट आहे incometax.gov.in. त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला तुमची लॉग इन करावी लागेल ID. लॉग इन केल्यानंतर पेंडिंग ऍक्शन वरती तुम्ही टॅप केल्यानंतर नोटीस ऑप्शन दिसेल. नोटीस ऑप्शनला उघडल्यानंतर तुम्ही त्या नोटीसला उत्तर देऊ शकता. जर तुम्हाला नोटीसला उत्तर देण्यासाठी प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट किंवा टॅक्स एक्सपर्टची राय घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या इन्कम टॅक्स नोटीसचं उत्तर द्याल तेव्हा तुम्हाला एक्नॉलेजमेंट नंबर मिळेल, तो तुम्हाला सेव्ह करायचा आहे. इन्कम टॅक्स नोटीस आल्यानंतर त्या नोटीसवरती दुर्लक्ष करू नका, कारण जेव्हा तुम्हाला ही नोटीस येईल आणि जर तुम्ही दुर्लक्ष कराल तर तुमच्या ITR फाईलवरती अजून चौकशी होऊ शकते. त्याचबरोबर आपल्या ITR फाईलमध्ये कधीही खोटी माहिती देऊ नका, कारण जर ती पकडण्यात आली तर तुमच्यावरती मोठा दंड बसू शकतो. तसेच ह्या नोटीसचं उत्तर देताना तुम्ही शेवटच्या तारखेपर्यंत वाट बघू नका. जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या ह्या इन्कम टॅक्स नोटीसचं उत्तर द्या, कारण जर तुम्ही शेवटच्या क्षणी उत्तर द्याल आणि एखादा डॉक्युमेंट जर पेंडिंग राहील तर तुम्हाला मोठी पेनल्टी लागू शकते. इन्कम टॅक्स नोटीस आल्यानंतर घाबरू नका. अशा प्रकारे तुम्ही स्टेप फॉलो करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. तुमचे बँक अकाउंट जर बंद झाले किंवा तुमचं बँक अकाउंट फ्रीज करण्यात आले आहेत आणि अशा अकाउंटला ॲक्टिव्ह करायचं आहे किंवा फ्रीज अकाउंटला अनफ्रीज करायचं आहे तर कशा प्रकारे करायचं हे मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मी तुम्हाला ही पण माहिती देणार आहे की जे अकाउंट तुम्ही ॲक्टिव्ह कराल पण ॲक्टिव्ह केल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल की ह्या अकाउंटमध्ये बँकेने भरपूर सारे चार्जेस लावलेले आहेत किंवा हे फ्रीज झालेल्या अकाउंटला ढेर सारे चार्जेसनी भरलेले आहेत, त्यामुळे ते पहिले भरण्यासाठी सांगेल, पण त्या चार्जेसला पण आपल्याला झिरो करायचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. महत्त्वाचं म्हणजे अकाउंट बंद का होते किंवा अकाउंट फ्रीज का होते हे जाणणं खूप गरजेचं आहे. काही वेळेस आपल्याकडे एक किंवा एकपेक्षा जास्त अकाउंट असतात, त्यामुळे आपण काही अकाउंटकडे दुर्लक्ष करतो आणि अशा वेळेस ते अकाउंट यूज न केल्यामुळे पण बंद होऊ शकते किंवा काही कारणामुळे बँक स्वतः बंद करते ज्यावेळेस KYC रिपोर्ट आपण त्यांना दिलेला नसतो. लेटेस्ट अपडेटमध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड बँक मागते पण आपण अवॉइड करतो, अशा वेळेस पण अकाउंट बंद होते. अकाउंट ॲक्टिव्ह करण्यासाठी फर्स्ट स्टेप आहे आपल्याला बँकेत व्हिजिट करावं लागेल आणि KYC अपडेटमध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड द्यावं लागेल आणि सोबत आपल्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी अकाउंट ॲप्लिकेशन सुद्धा द्यावं लागेल. जर तुम्हाला बँकेत व्हिजिट करण्यासाठी वेळ नसेल पण तुमच्याकडे नेट बँकिंग असेल तर नेट बँकिंगने तुम्ही लॉग इन करून KYC अपडेटमध्ये जाऊन तुम्ही तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड अपलोड करून सुद्धा अकाउंट ॲक्टिव्ह करू शकता. जर तुमच्याकडे नेट बँकिंग नसेल तर तुम्ही फटाफट त्या बँकेचा ॲप डाउनलोड करा आणि इन्स्टॉल केल्यानंतर OTP व्हेरिफिकेशन करून तुम्ही KYC अपडेटमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही आपला अकाउंट ॲक्टिव्ह करू शकता. जर तुम्ही KYC देऊन पण तुमचा अकाउंट जर ॲक्टिव्ह होत नसेल म्हणजेच तुमचं अकाउंट फ्रीज केलेलं आहे आणि फ्रीज केलं आहे तर तुम्हाला बँकेकडनं माहिती कळावी लागेल की हे अकाउंट का फ्रीज केलंय, कारण फ्रीज करण्यामागे काही कारण असू शकतं, जसं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं नोटीस आली असेल किंवा बँकेला मेल आला असेल कोर्टाद्वारे, तर अशा परिस्थितीमध्ये हे अकाउंट फ्रीज केलं जातं. तर ते तुम्हाला जाणून घ्यावं लागेल आणि जर कोर्टाकडून आहे तर कोर्टाकडून ऑर्डर घ्यावी लागेल. इन्कम टॅक्सकडनं बंद झालंय तर तुम्हाला टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जाऊन ते लेटर घ्यावं लागेल अकाउंट अनफ्रीज करण्यासाठी.
आणि तेव्हाच ते अकाउंट अनफ्रीज होईल. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की आपण अकाउंट तर अनफ्रीज केलं या अकाउंट आपण ॲक्टिव्ह केलं, मग त्यावेळेस बँक काय सांगते की बाबा हे चार्जेस आहेत ते तुम्हाला पे केले पाहिजेत. ते चार्जेस पे करणार तेव्हाच तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही बाकीचे ट्रान्झॅक्शन करू शकता. मग आता ते चार्जेसची अमाऊंट भरपूर मोठी असू शकते. आपल्या अकाउंटमध्ये चार्जेस झिरो करण्यासाठी बँक मॅनेजरला अप्लिकेशन द्या की मी हे चार्जेस पे करू शकत नाही, कारण भरपूर वर्ष मी हे अकाउंट ऑपरेट करू शकत नव्हतो, त्यामुळेच बँकेने भरपूर काही चार्जेस लावलेले आहेत, तर ते तुम्ही झिरो करा. जर बँकेने ते ऐकले नाही तर तुम्ही बँकेच्या हेड ऑफिसमध्ये मेल करू शकता आणि हेड ऑफिसला मेल केल्यानंतर सुद्धा अगर चार्जेस झिरो झाले नाही तर तुम्ही RBI पोर्टलमध्ये लोकपालमध्ये कंप्लेंट करू शकता. आणि ऑनलाईन कंप्लेंट कशी करायची त्याच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो नक्की तुम्ही पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या आय बटनमध्ये. बँक अकाउंट बंद झाल्यानंतर किंवा फ्रीज झाल्यानंतर कशा प्रकारे आपण चालू करू शकतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल अतुल जोंधळे मराठी. मित्रांनो, काल मी इंस्टाग्राम फेसबुक पेजवरती पाहिलं की हा 1 रुपयाच्या नोटमध्ये मला लाखो रुपये मिळणार आहेत आणि हा कॉईन आहे. थांबा, हा बघा, हा वैष्णोदेवीचा कॉईन आहे, ह्याचे तर मला 1.5 लाख रुपये मिळणार आहेत. तर अशा प्रकारे जुने कॉईन जर तुमच्याकडे असतील तर त्यांना ताबडतोब काढून आपल्याला चेक केलं पाहिजे, कारण का आपल्याला भरपूर काही मोठी अमाऊंट मिळणार आहे. अशा प्रकारे खूप काही ॲडव्हर्टाइजमेंट चालू आहे आणि त्या ॲडव्हर्टाइजमध्ये आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की आपल्याला खरोखर हे पैसे मिळणार आहेत की आपल्याबरोबर फ्रॉड होणार आहे. आणि काय सांगतो RBIचा गाईडलाईन, जुने कॉईन आणि जुने नोट्स आपल्याला विकण्यासाठी जावं लागेल कॉईन बाजार, इंडिया मार्ट आणि OLX वरती. त्याच्यावरती आपल्याला फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जो पण बायर असेल तो आपल्याला कॉल करेल, कारण हे वेबसाईट त्यांना नंबर प्रोव्हाइड करते आपला. त्यानंतर जेव्हा कॉल येतो तेव्हा आपली खरी गोष्ट सुरू होते. मग अशा कॉईनसाठी जेव्हा आपल्याला बायर कॉल करतो त्यावेळेस आपण त्यांना कॉन्टॅक्टमध्ये सांगतो की आपल्याकडे हा कॉईन आहे, आपल्याकडे ही नोट आहे. त्यावेळेस ते सांगतात की हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही तुमचे फोटोज म्हणजे कॉईन्स आणि नोटचे अपलोड करा. ते अपलोड केल्यानंतर आपल्याला ते सांगतात की ह्या कॉईनवरती एवढी अमाऊंट भेटेल, या नोटवरती तुम्हाला एवढी अमाऊंट भेटेल आणि ह्याच्यासाठी तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट करा, प्रोसेसिंग फीज करा. तर अशा बायर्सकडनं तुम्हाला सावध राहायचं आहे, कारण कुठल्याही पद्धतीचे पैसे भरू नका, कारण हा फ्रॉड कॉल असू शकतो. तुमचेच पैसे तुमच्याकडनं घेऊन हा फोन बंद होईल. त्यामुळे अशा बायर्सला टाटा बाय बाय करा. मग जेन्युइन बायर कसा असतो तर तुमचे ते नोट्स किंवा कॉईन व्हॉट्सअपवरती बघितल्यानंतर तुम्हाला 50% पेमेंट पहिले ॲडव्हान्समध्ये पाठवतात आणि बाकीचे पेमेंट ज्यावेळेस तुम्ही त्यांना ते कॉईन आणि नोट देणार तेव्हा समोर तुमच्या ते पेमेंट केले जातात. जेव्हा आपल्याला आपले नोट्स किंवा कॉईन्स सेल करायचे असतील ते पण ऑफलाईनमध्ये, कारण ऑनलाईनमध्ये फ्रॉड होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या जवळपास कॉईन एक्झिबिशन सेंटर असेल तिथे तुम्ही सेल करू शकता, किंवा गव्हर्नमेंट अथॉराइज अधिकृत डीलर असतात जे विक्रेता असतात त्यांच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही ऑफलाईन हे कॉईन आणि नोट्स विकू शकता. ऑफलाईन जेव्हा आपण हे कॉईन्स किंवा नोट जेव्हा विकणार आहोत तेव्हा विक्रेता तुमच्याकडे एक गोष्ट मागणार, ती म्हणजे की हे डॉक्युमेंट्स द्या की हे कॉईन तुमचेच आहेत, ही नोट तुमचीच आहे. तर आपल्याकडे तर अशा प्रकारचे कुठलेही डॉक्युमेंट्स नाही आहेत. तर अशा वेळेस तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्ही पब्लिक नोटीस काढा 15 दिवसाची किंवा 30 दिवसाची. त्यामध्ये जर ह्या नंबरचे ह्या कॉईनसाठी तुमच्याकडे कोण आलं तर तुम्ही सांगा, अदरवाईज पब्लिक नोटीस कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी हा व्यवहार करू शकता. आता आपल्याला ही नोट किंवा कॉईन सेल करायचे आहे, पण किती अमाऊंटमध्ये सेल करायचे, कारण विक्रेता तर आपली गोष्ट बघणार, कमीत कमीमध्ये तुमच्याकडनं विकत घेणार. मग आपल्याला कोणी सांगू शकत नाही की फिक्स आपल्याला किती पैसे मिळणार आहेत. तर अशा वेळेस तुम्हाला थोडंसं मार्केट सर्च करावं लागेल की तुमचा जो कॉईन आहे किंवा नोट आहे ही लास्ट किती अमाऊंटपर्यंत सेल झाली आहे मार्केटमध्ये. त्याचा एव्हिडन्स म्हणून तुम्ही प्रिंटआउट घेऊ शकता आणि ती विक्रेत्यांना पण दाखवू शकता. अशा प्रकारे तुम्ही डील करू शकता. RBI गाईडलाईन काय सांगतो आहे जुन्या कॉईनसाठी आणि जुन्या नोट्ससाठी, हे पण माहिती तुमच्यासाठी असणं आवश्यक आहे, ती तुम्ही लक्षपूर्वक पहा. RBI सांगतो आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारची व्यक्ती, कंपनी किंवा संस्था अथॉरिटी दिलेली नाही आहे
अशा प्रकारच्या पॉइंट्सच्या कमिशनसाठी किंवा टॅक्ससाठी तुम्हाला आरबीआयचा सिम्बॉल दाखवला जातो आणि आरबीआयची प्रोसेसिंग फीज वगैरे मागितली जाते। तर आरबीआयने स्पष्ट केलंय अशा प्रकारे कुठेही त्यांनी अथॉरिटी दिलेली नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, तुमच्याकडे सिक्के आहेत म्हणून तुम्ही घेऊन जाल सेल करायला, नोट आहे म्हणून तुम्ही घेऊन जाल आणि मला पेमेंट द्या चला मी घेऊन चाललो, अशा प्रकारे होत नाही। आरबीआयची सगळ्यात महत्त्वाची गाईडलाईन आहे ती समजून घ्या। काही नोट्स आणि काही कॉइन वरती तुम्हाला विक्री करताना मनी लँडिंग ऍक्ट लागू शकतो, त्यासाठी ते तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे। आपल्याकडे जुने कॉइन आहेत, जुने नोट आहेत आणि आपल्याकडे भरपूर पैसे मिळणार आहेत त्याच्या बदली, म्हणून अशा लालचमध्ये जाऊ नका। कारण काय आहे, त्या लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे की लालचमध्ये फसणारी लोक भरपूर आहेत, म्हणून ते काय करतात की तुमच्याकडनं ॲडव्हान्समध्ये पेमेंट घेतात आणि इथूनच फ्रॉडची सुरुवात होते। प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन नवीन कारण सांगून तुमच्याकडनं ॲडव्हान्समध्ये पेमेंट घेतले जाणार, हे लक्षात घ्या। त्यामुळे ही सुरुवातच करायची नाही, ॲडव्हान्समध्ये पेमेंट द्यायचीच नाही आणि तरच ती डील करायची। आपल्याकडे जुने कॉइन जुने नोट आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला भरपूर पैसे मिळणार आहेत, म्हणून आपल्याला ते लगेच विकायचे आहेत किंवा आपल्याला त्याच्यावरती भरपूर पैसे घेऊन आपल्याला भरपूर काही स्वप्न रंगवायचे, तर अशा पद्धतीच्या लालचला जाऊ नका। जुने कॉइन्स किंवा नोट कशा प्रकारे विकायची, कशी सावधगिरी बाळगायची, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, हा माझा पहिला व्हिडिओ आहे YouTube वरती, तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला ह्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून महिला समृद्धी योजनाबद्दल माहिती देणार आहे। महिला समृद्धी योजना ही भारत सरकारने चालवलेली एक अशी योजना आहे ज्याच्यामध्ये महिलांना आपला बिझनेस वाढवण्यासाठी खूप काही मिळतं आहे। खूप काही मिळतं आहे इन द सेन्स म्हणजे तुम्हाला फंडिंग मिळते आहे। ह्या योजना अंतर्गत आपल्याला किती लोन मिळेल, ह्या योजना अंतर्गत आपण कशा प्रकारे ऑनलाइन आवेदन करू शकतो ते पण आपल्या मोबाईल मधून, हे पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे। हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण का ह्या व्हिडिओमध्ये महिला समृद्धी योजनाचं लोन मिळाल्यानंतर जर महिलांना लोन भरताना प्रॉब्लेम आले तर आपण कशा प्रकारे ह्या लोनला स्टॉप करू शकतो, ते पण 6 महिन्यासाठी, म्हणून हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणे गरजेचं आहे। महिला समृद्धी योजनामध्ये ज्या पण महिला बिझनेस करणार आहेत त्यांच्या बिझनेसच्या 90% आपल्याला ह्या योजना अंतर्गत लोन मिळते आणि ते लोन आपल्याला कोण देते तर NSFDC म्हणजे नॅशनल शेड्यूल्ड कास्ट फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन देते। ह्या योजना अंतर्गत आपल्याला जास्तीत जास्त रक्कम 1,25,000 पर्यंत मिळू शकते। ह्या योजना अंतर्गत महिला उद्यमींना वार्षिक 5% रेट ऑफ इंटरेस्टनी लोन भरावं लागेल, त्यातले 1% NSFDC SCA कडून घेतो, म्हणजे स्टेट चॅलेंजिंग एजन्सी कडून। ह्या योजना अंतर्गत जो EMI आपल्याला भरायचा आहे तो आपल्याला क्वार्टरली म्हणजे 3 महिन्यातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा म्हणजे हाफ इयरली तुम्ही EMI पे करू शकता। ह्या योजना अंतर्गत इंटरेस्ट अमाउंट आणि प्रिन्सिपल अमाउंट दोन्ही पण अमाउंट आपल्याला जास्तीत जास्त 3.5 वर्षापर्यंत पूर्णपणे पे करायची आहे। ह्या योजनेचा लाभ BPL म्हणजे गरीब रेखाच्या खाली असलेल्या महिलांनाच मिळतो। महिला उद्यमीची आयु ही 18 वर्षापेक्षा जास्त हवी आणि 55 वर्षापेक्षा कमी हवी आणि त्यांची वार्षिक इन्कम ही 3 लाखापेक्षा कमी पाहिजे आणि त्याच्यासोबतच ज्या महिला SC ST कॅटेगरीमध्ये येतात आणखीन त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, त्याच महिला ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात। ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला उद्यमींना काही डॉक्युमेंट्स पण द्यावे लागतील, जसे ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड, ॲड्रेस प्रूफ म्हणून म्हणजे निवासी पत्र म्हणून ते आधार कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल किंवा प्रॉपर्टी टॅक्स रिसिट पण देऊ शकतात। सोबत त्यांना इन्कम प्रूफ पण द्यावं लागेल, जातीचं प्रमाणपत्र पण द्यावं लागेल आणि ग्रुप मेंबर म्हणून जर महिला लोन घेणार असतील तर त्यांना ग्रुप मेंबर ID पण द्यावे लागेल आणि सोबत त्यांना बँक पासबुक द्यावं लागेल आणि स्वतःचा पासपोर्ट साइज फोटो पण द्यावा लागेल। ह्या योजनामध्ये लोन डिस्बर्समेंट प्रकार 3 प्रकारे होतो। एक तर आपण नॅशनल बँकेतून घेऊ शकतो किंवा ग्रामीण क्षेत्र बँकेतून घेऊ शकतो किंवा SCA मधून घेऊ शकतो म्हणजे स्टेट चॅलेंजिंग एजन्सी कडून। महिला समृद्धी योजनामध्ये सगळ्यात छान आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लोन प्राप्त केल्यानंतर 6 महिने कुठलाही EMI भरायचा नाही आहे, कारण भारत सरकारद्वारे
तुम्ही जे लोन घेणार आहात 6 महिने तुमचा बिझनेस स्टेबल होण्यासाठी हे तुम्हाला पूर्णपणे मोफत दिलं जातं. पण एक गोष्ट तुम्ही ह्याच्यात विसरू नका, कारण तुम्हाला 6 महिन्यात कमीत कमी व्याज तर नक्की भरायचंय. आपण जाणूया की ह्या योजनामध्ये कोणकोणती बिझनेस आपण करू शकतो. चांदीचे आभूषण तुम्ही बनवू शकता, बॅटरी बनवू शकता, फर्निचर बनवू शकता, बेकरी प्रोडक्ट पण ह्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता. सायकल बनवण्यापासून सायकलच्या सीट कव्हर बनवण्यापर्यंत पण तुम्ही व्यवसाय करू शकता. सिमेंट ब्लॉकचा पण व्यवसाय करू शकता. भांडी बनवण्याचा किंवा मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय पण सुरू करू शकता. सोबत तुम्ही प्रिंटिंग प्रेसचा पण व्यवसाय करू शकता. हे सगळे व्यवसाय ह्या योजना अंतर्गत तुम्ही चालू करू शकता. तर चला मग आपण पाहूया मोबाईलद्वारे महिला समृद्धी योजनाचा फॉर्म कसा प्रकारे भरायचा, आणि तो पण लाईव्ह. फॉर्म हा इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्येच अवेलेबल आहे, पण मी पूर्णपणे कोशिश करतो की तुम्हाला मराठीमध्ये समजवण्याचा. लोन अप्लिकेशन फॉर्म मध्ये आपल्याला आवेदक का नाम मध्ये आपल्याला पहिलं आपलं नाव इथे एंटर करायचं आहे. इथे पिता या पती का नाम मध्ये आपल्याला वडिलांचं किंवा नवऱ्याचं नाव इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला सिलेक्ट स्टेट डिस्ट्रिक्ट मध्ये क्लिक करायचं आहे. जिथे पण तुम्ही राहत आहात, जसे आपण महाराष्ट्रामध्ये आहोत तर आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. इथे तुमची आधार संख्या मेन्शन करायची आहे. इथे तुमच्याकडे ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी इथे मेन्शन करायची आहे. इथे तुमचा फोन नंबर इथे तुम्हाला मेन्शन करावा लागेल. त्यानंतर इथे तुमचा पत्ता, यानी ज्या ॲड्रेसवर तुम्ही राहतात तो ॲड्रेस तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. क्षेत्र तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. ज्या ॲड्रेसवर तुम्ही राहत आहात तिथला पिनकोड तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. त्यानंतर इथे योग्यता तुम्हाला सिलेक्ट करावी लागेल. त्यानंतर इथे क्या NFCDC योजना के अंतर्गत प्रशिक्षण, तुम्ही प्रशिक्षण ऑलरेडी घेतलेलं असाल तर इथे तुम्हाला हा करायचा आहे किंवा नाही करायचा आहे. त्यानंतर इथे लाभार्थी श्रेणीमध्ये तुम्हाला क्लिक कराल तर तुम्हाला इथे 3 ऑप्शन येतील. आपल्याला कशामध्ये लोन करायचं आहे, MS सफाई कामगार असाल तर सफाई कामगार, आश्रितो या खपरेल या बेकार खुदा, इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसत आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन चूज करायचा आहे. जे पण तुम्ही आहात सफाई कामगार MS हे तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर इथे सफाई कर्मचारी ऑब्लिक मॅन्युअल स्क्वेंजर के साथ संबंध, तिथे जर ऑलरेडी कोण ह्या संदर्भात लोक असतील जे तुमच्या नात्यातले असतील तर तुम्हाला इथे सिलेक्ट करावे लागतील, किंवा तुम्ही फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर NSKFDC से कोई पिछला लोन, यानी तुम्ही पहिले काही लोन घेतला असेल ह्या संदर्भात तर तुम्हाला हा सिलेक्ट करायचा आहे, नाहीतर तुम्ही नाही म्हणून सिलेक्ट करू शकता. संबंधित क्षेत्र में पहले का अनुभव, जर तुमच्याकडे पहिला काही अनुभव असेल तर तुम्हाला इथे मेन्शन करावा लागेल. क्या आपके पास ड्राइविंग लायसन्स है, तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन असेल तर तुम्हाला हा सिलेक्ट करायचा आहे, अदरवाइज तुम्ही नो सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला ह्या बॉक्सवर क्लिक करावं लागेल. ह्या बॉक्सचा अर्थ असा आहे की तुमची वार्षिक इन्कम कमी आहे, त्या संदर्भात तुम्ही इथे क्लिक करत आहात. त्यानंतर इथे लोन योजना संदर्भात तुम्हाला बॉक्स दिसेल, इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला कुठली योजना घ्यायची आहे, तर आपल्याला महिला समृद्धी योजना घ्यायची आहे 1 लाखापर्यंत, तर आपण इथे सेकंड ऑप्शनला क्लिक करणार आहोत. आपल्याला इथे लोन राशी किती घ्यायची आहे हे इथे आपल्याला अमाउंट टाकावी लागेल. त्यानंतर इथे कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा आपल्याला इथे मेन्शन करावा लागेल आणि सेव्हला क्लिक करावा लागेल. तर अशा प्रकारे तुम्ही महिला समृद्धी योजनाचा फॉर्म ऑनलाईन भरू शकता. महिला समृद्धी योजनाचे ऑनलाईन फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली आहे. माझा पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये माहिती द्या. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आज मी तुम्हाला अशा फायनान्शियली टिप्स देणार आहेत ज्याच्यामुळे तुमच्या इन्कम मध्ये भरपूर ग्रोथ होणार आहे, आणि त्या फायनान्स टिप्समुळे तुम्हाला जेव्हाही फायनान्स घ्यावा लागेल तर तुम्हाला खूप मदत होणार आहे. तर चला पाहूयात अशा टिप्स. पहिली टिप्स आहे, जर तुम्ही सेल्स मध्ये काम करत आहात आणि तुम्हाला सेल्स वाढवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे तुम्ही त्या वस्तू विकू नका, त्या वस्तूंचे फायदे विका. उदाहरणार्थ जर तुम्हाला प्रॉपर्टी सेल करायची तर त्यांना ती प्रॉपर्टी भेटल्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये काय काय चेंजेस येणार आहेत ते सगळे तुम्हाला त्यांना सांगायचे आहेत, आणि जर तुम्ही हे प्रोडक्ट नाही घेतले तर तुमच्या लाईफमध्ये काय कमी राहील. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही सेल्स मध्ये असाल तर तुम्हाला प्रोडक्ट नाही विकायचे, तुम्हाला त्या प्रोडक्टचे फायदे विकायचे. फायनान्शियल टिप्स नंबर 2, मित्रांनो, आपल्याला ज्या वेळेस गव्हर्नमेंट कडनं सर्टिफिकेट येतात किंवा कॉलेज कडनं सर्टिफिकेट येतात
काही वेळेस आपल्याला जॉब सर्टिफिकेट पण मिळतात. अशा वेळेस आपल्याला हे सर्टिफिकेट ओरिजिनल आहेत का किंवा फेक आहेत हे जाणण्यासाठी आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट लक्षात घेणं गरजेचं आहे. तो मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे की कशाप्रकारे हा ओरिजिनल आहे सर्टिफिकेट किंवा फेक आहे हे बघू शकता, ते पण घर बसल्या. अशा प्रकारे तुमच्याकडे गव्हर्नमेंट सीलचे स्टॅम्प असतील जे तुमच्या सर्टिफिकेटवर किंवा डॉक्युमेंट्सवर असतील, ते ब्लॅक कलरचे किंवा ब्लू कलरचे असतात. त्यावेळेस तुम्हाला सोबत एअरबड घ्यायचं आहे, थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये एअरबड थोडं डुबवायचं आहे. त्याच्यानंतर तो बर्ड तुम्हाला थोडंसं ह्या इंकवरती तुम्हाला इथे टच करायचा आहे. टच केल्यानंतर तुम्हाला जो सील असेल तो ब्लू कलरचा किंवा ब्लॅक कलरचा आहे, तो जरासा स्प्रेड झाला पाहिजे, म्हणजे पसरला पाहिजे. जर तो पसरला तर समजून जावा हे डॉक्युमेंट ओरिजिनल आहेत, आणि जर पसरला नाही तर हे डॉक्युमेंट फेक आहेत, हे तुम्हाला स्कॅन किंवा डुप्लिकेट दिलेले आहेत, हे लक्षात घ्या. फायनान्शियल टिप्स नंबर 3 ही आहे की जर तुम्ही लोन सेटलमेंट करत आहात किंवा क्रेडिट कार्ड सेटलमेंट करत आहात, त्यावेळेस काय होतं, जेव्हा आपण हे सेटलमेंट करतो त्यानंतर आपला सिबिल स्कोर कमी होतो, कारण आपण लोन सेटलमेंट केलेलं आहे. अशा वेळेस आपल्याला कुठल्याही बँकेतून किंवा कुठल्याही संस्थेतून लोन मिळत नाही, कारण सिबिल आपला खराब झालेला असतो. तर अशा सिबिलला खराब करायचं नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, लोन सेटलमेंट करण्याआधी बँकेशी किंवा वित्तीय संस्थाशी ॲफिडेव्हिट बनवावं लागेल की तुम्ही आमचा सिबिल खराब करणार नाही जेव्हा आम्ही लोन सेटलमेंट करू, आणि सिबिल ब्युरोला रिपोर्ट आमचा खराब तुम्ही प्रस्ताव देणार नाही. त्यावेळेसच तुमचा सिबिल वाचू शकतो आणि सिबिल चांगला राहू शकतो. फायनान्शियल टिप नंबर 4 अशी आहे, ज्या वेळेस आपला सिबिल स्कोर 0 असतो किंवा 700 पेक्षा बिलो असतो, अशा वेळेस कुठलीही बँक किंवा लोन ॲप आपल्याला लोन देत नाही. त्यावेळेस आपल्याला इमर्जन्सी खूप फंडची गरज असते. अशा वेळेस अशी इमर्जन्सी आपल्यावर येण्याआधी आपण काय करायचं, तर एक छोटंसं FD अमाऊंट जमा करायची आणि त्याच्या अगेन्स्ट पर्सनल लोन घ्यायचं किंवा क्रेडिट कार्ड घ्यायचं आणि ते टाइमवरती पे करायचं. आपला सिबिल स्कोर खूप हाय होतो आणि आपल्याला बँक किंवा NBFC किंवा लोन ॲप कडून आपल्याला प्री अप्रूव्डच्या ऑफर्स यायला सुरू होतात. फायनान्शियल टिप्स नंबर 5 अशी आहे, ज्यावेळेस आपल्याकडे सेव्हिंग अकाउंटवरती खूप काही पैसे असतात पण त्या पैशावरती आपल्याला FD सारखा इंटरेस्ट पाहिजे असेल, तर आपल्याला मित्रांनो एक काम करावं लागेल, बँकमध्ये जाऊन फक्त एक ऑटो स्विफ्टचा फॉर्म भरावा लागेल. त्यामुळे आपल्या सेव्हिंग अकाउंटवरती जे पैसे आहेत त्याच्यावरती आपल्याला FD सारखा इंटरेस्ट मिळू शकतो. त्यामुळे नक्की ही टिप्स आजमावून बघा. या फायनान्शियल टिप्स मध्ये कुठली टिप्स तुम्हाला खूप आवडले नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये ज्या मी फायनान्शियल टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमचा उत्साह बघून आणि त्याला आलेले कमेंट्स बघून मी ही टिप्सची सिरीज सुरू ठेवत आहे. फायनान्शियल टिप्स नंबर 6, जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही त्या क्रेडिट कार्ड वरती पण इन्कम जनरेट करू शकता. जसे तुम्ही त्या कार्ड वरती शॉपिंग करू शकता, त्या शॉपिंग वरती तुम्हाला कॅशबॅक मिळतो, रिवॉर्ड पॉइंट मिळतो, ते रिवॉर्ड पॉइंट आपण रिडीम करतो. तर तुम्हाला ते काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही ते खरेदी करता वस्तू, तर तुम्हाला कंपनी म्हणजे ज्या ऑनलाईन कंपनीकडनं तुम्ही परचेस करता ते 7 डेज रिटर्न पॉलिसी असते किंवा 15 दिवसात रिटर्न करा. ज्यावेळेस एंड तारीख असेल त्यावेळेस तुम्हाला ती वस्तू परत रिटर्न करायची, ती तुमच्याकडे ठेवायची नाही. कारण का, तुम्हाला इन्कम जनरेट करायचे, तुम्हाला ती वस्तू ठेवायची नाहीये. ज्या वेळेस तुम्ही ती वस्तू रिटर्न कराल त्या वस्तूवरचा जो कॅशबॅक असेल किंवा रिवॉर्ड पॉइंट असतील ते तुमच्या अकाउंटला जमा होत राहतील आणि त्या अकाउंटला तुमची इन्कम जनरेट होईल. अशा प्रकारे तुम्ही क्रेडिट कार्ड वरतून पण भरपूर काही इन्कम कमवू शकता. फायनान्शियल टिप नंबर 7, जेव्हा आपल्याला इमर्जन्सी फंडची गरज असते अशा वेळेस आपल्याला कुठूनही फंड मिळत नाही, पण आपल्याकडे क्रेडिट कार्ड आहे आणि क्रेडिट कार्ड वरती कॅश आपण काढू शकत नाही. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर nobroker.com वरती जायचं आहे आणि रेंट पे ऑप्शन चूज करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याच अकाउंटची डिटेल्स त्यात मेन्शन करायची आहे आणि आपल्याला त्या कार्ड वरती सगळी डिटेल मेन्शन करून तुम्हाला ती अमाउंट मिळेल. पण लक्षात घ्या, तुम्हाला थोडेफार चार्जेस द्यावे लागतील, पण तुमचं इमर्जन्सी फंडिंगचं काम नक्की होईल. फायनान्शियल टिप नंबर 8 अशी आहे की जेव्हा आपल्याकडे पैसे असतात तर आपण सेफली ठेवण्यासाठी बँकेमध्ये जातो, पण बँकेमध्ये किती पैसे सेफ आहे हे जाणणे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे.
तर आपल्याला फक्त 5 लाख रुपीजची सिक्युरिटी मिळते, बाकीच्या अमाउंटची सिक्युरिटी मिळत नाही. जर बँक बंद झाली किंवा डुबली तर आपले फक्त 5 लाख सेफ असतात. अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमच्याकडे 5 लाख पेक्षा जास्त अमाउंट असेल तर तुम्ही 2-3 बँकेमध्ये 5-5 लाखची अमाउंट डिपॉझिट करू शकता, जेणेकरून तुमची अमाउंट सेफ राहील. फायनान्शियल टिप नंबर 9. आज मित्रांनो, आपल्याला टू व्हीलर घ्यायचे किंवा कार खरेदी करायची आहे, तर अशा वेळेस गडबड करायची नाही. ती विकत घेण्यासाठी आपल्याला मंथ एंडला जायचं आहे, कारण मंथ एंडला त्या सेल्स डिपार्टमेंटला खूप टार्गेट असते, त्यामुळे ते आपल्याला बऱ्यापैकी डिस्काउंट देते आणि त्यांना माहिती आहे की मंथ चेंज झाला तर मॉडेलची डेट पण चेंज होणार आहे आणि ती पुढे एक्सटेंड होणार आहे. म्हणून अशा वेळेस तुम्हाला मंथ एंडला जाऊनच ह्या वस्तू खरेदी करायच्या आहेत. फायनान्शियल टिप नंबर 10. आपल्या अकाउंट मधील मोबाईल नंबर जर आपल्याला चेंज करायचा आहे, त्यावेळेस बँक आपली होम बँक खूप लांब असते, जाणे शक्य नाही. अशा वेळेस तुम्ही काय करा, तुमच्या आजूबाजूला त्या बँकेचं एटीएम असेल, त्या एटीएम मध्ये जाऊन तुम्ही मोबाईल नंबर चेंजचा ऑप्शन यूज करून आपला नवीन मोबाईल नंबर ऍड करू शकता. पण नवीन नंबर ऍड करण्याआधी तुमच्याकडे जुना नंबर ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी ज्या तुम्हाला फायनान्शियली टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या टिप्स मध्ये कुठली टिप्स तुम्हाला खूप आवडली हे नक्की आम्हाला शेअर करा, किंवा त्या टिप्सला तुम्ही यूज करून कशा प्रकारे तुमचं काम सोपं झालंय हे पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काहीतरी फायनान्शियली टिप्स ज्या तुमच्या उपयोगाला पडतील. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनेल अतुल जोंधळे.